नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 10 नोव्हेंबर 2024 रोजी जो MHTET पेपर क्रमांक 1 झाला होता। या संपूर्ण पेपरचे म्हणजे 150 प्रश्नांचे वाचन आपण एकाच व्हिडिओद्वारे करणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या TET एक्झामसाठी या प्रश्नांचा तुमचा सराव होईल। ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नांचे चारही पर्यायाचे विश्लेषण ऐकायचे आहे त्या विद्यार्थ्यांसाठी विषयावाईज स्वतंत्रपणे 5 व्हिडिओ बनवलेले आहेत। त्याच्या लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, किंवा तुम्ही ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ बघू शकता। तर अधिक वेळ न घेता आपण प्रश्नांचं वाचन करूयात सब्जेक्ट वाईज। सुरुवातीला मराठी व्याकरणाचे प्रश्नांचं वाचन करूयात। प्रश्न आहे, खालील पर्यायातून समानार्थी शब्दाची विसंगत जोडी ओळखा। तर समानार्थी शब्दाची विसंगत जोडी आहे लतिका कन्या। त्यानंतर पुढीलपैकी भिन्न अर्थाचा वाक्प्रचार ओळखा। तर भिन्न अर्थाचा वाक्प्रचार आहे अंगाचा तिळपापड होणे, म्हणजे पर्याय क्रमांक 4। विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी कोणती? तर विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 2 आवृत्त परावृत्त। त्यानंतर मामाने भाचीस बोलकी बाहुली आणली या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? तर या वाक्यातील विशेषणाचा प्रकार आहे पर्याय क्रमांक 4 धातुसाधित विशेषण। नेक्स्ट, कर्नल संतोष महाडिक आपल्या तुकडीसह पुढे सरसावले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा। अधोरेखन आहे सह, तर हे आहे शब्दयोगी अव्यय पर्याय क्रमांक 3। आम्ही पूर्ण दिवस पाण्यात डुंबलो अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ कोणता? आणि अधोरेखन आहे पाण्यात या शब्दासाठी, तर अचूक उत्तर आहे अधिकरण। विभक्तीचा कारकार्थ आहे अधिकरण। पुढीलपैकी नपुंसकलिंगी नाम ओळखायचे, फुगे, धागे, सोगे आणि वांगे। तर यापैकी वांगे हे नपुंसकलिंगी नाम आहे। आम्हाला उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला या वाक्यातील विधेय भाग ओळखा। तर या वाक्यातील विधेय भाग आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर शंकर सावकाराच्या कचाट्यात गवसू नये म्हणून मी त्याला मदत केली वरील वाक्याचा प्रकार ओळखा। तर वरील वाक्य हे मिश्र वाक्य आहे पर्याय 2। आपण फक्त तुमचा सराव व्हावा म्हणून आपण हे प्रश्नांचे वाचन करत आहोत। या संदर्भाने आपण स्वतंत्र प्रत्येक विषयाचे डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेले आहे। जसं तुम्हाला या प्रत्येक मराठी प्रश्नांचं जर समजून घ्यायचे स्पष्टीकरण, तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन मराठी व्याकरणाचे 30 प्रश्न हा व्हिडिओ क्लिक करून पाहू शकता, किंवा आपल्या ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मराठी व्याकरण 2024 TET पेपर क्रमांक 1 या नावाचा व्हिडिओ मिळेल। तिथं तुम्ही डिटेलमध्ये बघा। आपला उद्देश हा आहे की तुमचा सराव व्हावा आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त प्रश्न तुमच्या डोळ्यासमोरून जावे, जेणेकरून तुमचा सराव होईल। नेक्स्ट आहे पुढीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ळ पर्याय क्रमांक 2 ळ। त्यानंतर जर तुम्ही या वर्षीची TETची तयारी करताय म्हणजे देणार असाल, तर आपण आपले जे ॲप आहे ओएसिस करियर पॉईंटचं ॲप, यामध्ये आपण काही सराव पेपर सिरीज तिथं सब्जेक्ट वाईज क्रिएट केलेले आहेत, त्यासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता। आणि ज्या विद्यार्थ्याला ओल्ड पेपर पाहिजेत ते सुद्धा तुम्हाला तिथं उपलब्ध होतील। तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक दिली आहे, किंवा डायरेक्ट तुम्ही प्ले स्टोअरमध्ये गुगल प्ले स्टोअरमध्ये ओएसिस करियर पॉईंट ॲप डाउनलोड करा आणि TET CTT या टॅबमध्ये तुम्हाला सविस्तरपणे ओल्ड पेपर सिरीजही आहे आणि मॉडेल पेपर सिरीजही तुम्हाला तिथं देण्यात आलेली आहे। त्यानंतर संधी प्रकारानुसार विसंगत
पर्याय कोणता? तर विसंगत पर्याय आहे दुर्दैव. पुढीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते? तर अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य आहे डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते. त्यानंतर दिलेल्या आकृतीतील मन ओळखून अनुक्रमे दुसऱ्या व 7व्या क्रमांकाच्या अक्षरांनी तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडायचा आहे. तर तो आहे ओंजळ. त्यानंतर गावावर आलेल्या भीतीदायक संकटांचा गावकऱ्यांनी मिळून सामना केला. अधोरेखित शब्दसमूहास योग्य अलंकारिक शब्द कोणता? भीतीदायक संकट याला अधोरेखन आहे, तर त्याला म्हणतात गंडांतर, म्हणजे पर्याय 1. नेक्स्ट, पुढीलपैकी समूहदर्शक शब्दांची अयोग्य जोडी कोणती? तर अयोग्य जोडी आहे नाण्यांची चवळ. आपल्याला माहिती आहे नाण्यांची चळत असते. त्यानंतर माधुरी अतिशय हुशार आहे या वाक्याचे अकरणरूपी वाक्य कोणते? तर अकरणरूपी वाक्य आहे माधुरी अजिबात मठ्ठ नाही, म्हणजे पर्याय 3. त्यानंतर यथान्याय या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता? तर यथान्याय या सामासिक शब्दाचा विग्रह आहे न्यायाप्रमाणे, पर्याय 2. प्रश्न आहे कृष्णासम पाठीराखा माझा बंधुराया, वरील ओळीतील अलंकार ओळखा. तर आता बघा इथे सम आहे म्हणजे हा उपमा अलंकार आहे. पुढील प्रश्न आहे आपला, अलीकडे पावसाचे प्रमाण खूप कमी झाल्याने वृक्षारोपण मोहीम राबवली पाहिजे. या वाक्यात अशुद्ध शब्द किती आहेत? तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6. आता कोणते ते 6 शब्द आहे हे मुख्य स्पष्टीकरणाचा व्हिडिओ जो स्वतंत्र बनवलेला आहे त्यामध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे. लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. मी विचारले तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता? या वाक्यात किती विरामचिन्ह येतील? तर उत्तरे 3 विरामचिन्ह येतील. भाकरी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? तर भाकरी हा शब्द कानडी या भाषेतून मराठीत आला आहे. यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणते? तर कृष्णाकाठ हे यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या व्यक्तीस तुम्ही कोणते पत्र लिहा? तर आभार पत्र लिहिणार आहे. पुढील प्रश्न आहे आपला, अभंगाच्या ओळी व रचनाकार यांची विसंगत जोडी ओळखायची आहे. तर विसंगत जोडी आहे पर्याय 4. माझे माहेर पंढरी सुखे नांदू भीमातिरी. हा अभंग संत जनाबाईचा आहे, परंतु इथे संत निर्मळा दिला आहे. हा विसंगत जोडी झालेली आहे. पुढे 25 ते 27 कविता दिली आपल्याला की रक्ताचे न चोगळ सुकले अजूनही क्रुसावरचे. तर कवितेचे आपण उत्तर पाहूयात. 25चं उत्तर आहे पर्याय 2. 26चं उत्तर आहे पर्याय 4. 27चं उत्तर आहे पर्याय 3. पुढे पॅसेज 28 ते 30. पॅसेजचे उत्तर बघूयात आपण. 28चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 29चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आणि 30चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आपण मुख्य व्हिडिओमध्ये डिटेल मराठी समजून सांगितलेले आहे. हा व्हिडिओ फक्त आपले प्रश्न एकदाच सर्व नजरेखालून जावे यासाठी आहे. तुम्ही आपलं जे ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप आहे प्ले स्टोरवरून डायरेक्ट डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, जिथे तुम्हाला सराव पेपर मिळतील. त्याचबरोबर मराठीचे 2013 ते 2024 पेपर 1 व पेपर 2 दोन्हीचेही 8 आणि 8 16 पेपर तेही सोडवण्यासाठी उपलब्ध
आहेत. आता आपण इंग्लिशचे प्रश्न पाहूया. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. हुर्रो, वी हॅव ओन द गेम. आता आपलं उत्तर आहे इंटरजेक्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट द अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. शब्द दिलेत ई टी एस ई ई डी एम ई. तर इस्टिम्ड असा शब्द तयार होतो पर्याय 3 मध्ये. इस्टिम्ड म्हणजे आदरणीय. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. देअर इज अ डॅश डॅश ऑफ लायन्स roaming in the middle of the forest. Correct answer option 4, pride. Identify the tense of the given sentence. Harsh has been a successful lawyer. Correct answer option number 2, present. इथे कंटिन्युअस वर्ड राहिला आहे. करेक्ट आन्सर जे आहे ते आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, म्हणजे तो पर्याय इथे 2 ला आला आहे. करेक्ट आन्सर आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. नेक्स्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. डॅश डॅश वर्ड टू डॅश डॅश वाईज इज सफिशियंट. करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर 3, अ वर्ड टू द वाईज इज सफिशियंट. आता इथे अ काय घ्यायचा आणि इथे द काय घ्यायचा, आपण इंग्लिशचा स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे. डिटेल डिस्क्रिप्शन अर्धा-पाऊण तासाचा व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहू शकता. आपल्या चॅनलला उपलब्ध आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. द रिच मॅन ट्रॅव्हल्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड बाय इयर. ऑप्शन नंबर 2. आयडेंटिफाय द मिसमॅच पेअर. लिओपार्ड, लिओपार्डेस, लॉयन, लॉयनेस, फॉक्स, विक्झेन. 3ही बरोबर आहे. मिसमॅच आहे चिकन, कॉक, कारण कॉकचं हेन असतं. कॉक आणि हेन. चूज द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ द गिवन सेंटेन्स. नो अदर आइसलँड इन द वर्ल्ड इज ॲज लार्ज ॲज ऑस्ट्रेलिया. करेक्ट आन्सर ऑप्शन 3, ऑस्ट्रेलिया इज लार्जर दॅन एनी अदर आइसलँड इन द वर्ल्ड. Choose the correct indirect speech. He says, comma into inverted comma, I go to gym every morning, inverted comma, close. Correct answer option number 4. He says that he goes to gym every morning. Choose the correct simple sentence for the given sentence. If you are not an Indian, you cannot be admitted. Correct answer option 1, only Indians are admitted. Choose the most suitable one word for the given expression. An old unmarried woman, we call as spinster. Choose the alternative which is the best express the meaning of the given word. Fragrance. Correct answer aroma, option 1. Choose the misspelled word magnificent. का तर यामध्ये हा आय पाहिजे नाही. नेक्स्ट, चूज द अपोजिट इन द मीनिंग ऑफ द गिवन वर्ड. व्हल्नरेबल. व्हल्नरेबलचा करेक्ट आन्सर आहे अपोजिट सिक्युअर. चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिवन सेंटेन्स. वुमन लाईक टू मेन टू फ्लॅटर देम. आन्सर इज ऑप्शन 3. वुमन लाईक टू बी फ्लॅटर्ड बाय मेन. Choose the correct spelled word. Correct word is alienate. Option number 3rd. Next, identify the part which has an error. For heaven's sake, do me a favor and do not ask me why I am not coming. Correct answer option D. Choose the alternative which is opposite in the meaning to the word underlined in the given sentence. He will never turn down your request. Opposite accepted means accept. Turn down, accept. Rearrange the jumble part PQRS. An audience often in the theater acted out before a drama is type of story. Correct answer option number 3rd. SRPQ.
Choose the alternative which is best expressed. If you lack in magnanimity, all your wealth is useless. Correct answer option third, generosity. Collect cardinal number 10 million. Correct answer option first. 1 वरती 7 शून्य असल्यास 10 मिलियन होते. WH टाइप क्वेश्चन करायचा आहे. द कॉम्बिनेशन ऑफ हार्ड वर्क अँड डेडिकेशन इज द की ऑफ सक्सेस. करेक्ट आन्सर ऑप्शन सेकंड. व्हॉट इज द की ऑफ सक्सेस? नेम द अंडरलाइन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. आय हॅव पुट इट वेअर आय कॅन फाइंड इट अगेन. करेक्ट आन्सर ऑप्शन थर्ड, ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस. Choose the correct alternative to fill in the blank. The first dash of COVID-19 is cold. Correct answer is symptoms. मग आता सिम्पटम्स आणि साईन यामध्ये नेमकं काय फीचर आहे, नेमकं काय उत्तर घ्यायचं आणि का नाही घ्यायचं याचं डिटेल डिस्क्रिप्शन पाहण्यासाठी आपण स्वतंत्र इंग्लिश ग्रामरचा बनवलेला व्हिडिओ पाहावा. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आयडेंटिफाय द मूड ऑफ द अंडरलाइन मॉडल ऑक्झरी. Ashwini can speak several languages. It is ability. Then 56 ते 60 पॅसेज आहे बघा. आपण याचे उत्तर घेऊयात. 56चं उत्तर आहे ऑप्शन 3, 57चं उत्तर आहे ऑप्शन 4, 58चं उत्तर आहे ऑप्शन 4, 59चं उत्तर आहे ऑप्शन 2 आणि 60चं उत्तर आहे ऑप्शन 3. ज्यांना इंग्लिशची टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे त्यांनी आपल्या ओएसिस करिअर पॉईंटचं ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती ओएसिस करिअर पॉईंट सर्च करा, ॲप डाउनलोड करा. तिथे तुम्हाला इंग्लिशचे सराव पेपर मिळतील, मराठीचे सराव पेपर आहे, गणित बुद्धिमत्ता सराव पेपर आहे, त्याचबरोबर बालमानसशास्त्राचे सुद्धा सराव पेपर उपलब्ध आहेत. काही विषयाचे ओल्ड पेपरसुद्धा उपलब्ध आहेत. तुम्ही आमची इतर प्लॅटफॉर्मही जॉईन करू शकता ज्यामध्ये यूट्यूब आहे, टेलिग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इन्स्टा आहे, वेबसाईट आहे. आता आपण बालमानसशास्त्राचे प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे आपला, मानवी वर्तनाची कारणमीमांसा सहज प्रवृत्तीद्वारे देण्याचा प्रयत्न मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञाने केला. त्या अनुषंगाने प्रत्येक वेळी संघर्ष करून परिस्थितीवर मात करता येईलच असे नाही. अशा वेळी डॅश डॅश ही प्रवृत्ती उपयोगी पडते. तर प्रार्थना ही प्रवृत्ती उपयोगी पडते. आता मॅकडुगल यांनी ज्या 14 प्रमुख प्रवृत्ती सहज प्रवृत्ती दाखवल्या आहेत त्याचा हा पुन्हा एक डायग्राम आपल्याला दिला इथे. जर तुम्ही मुख्य स्पष्टीकरणाच्या व्हिडिओमध्ये गेलात तर आणखी डिटेलमध्ये तुम्हाला ते पाहता येईल. त्याची लिंक स्वतंत्र बालमानसशास्त्राचा व्हिडिओ आहे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. कोणतीही कृती सफाईदार व कमी वेळात करता येणे म्हणजे कौशल्य. खाली दिलेल्या घटकामध्ये कोणता घटक कौशल्याचा मूलभूत घटक नाही? तर प्रेरणा हा कौशल्याचा मूलभूत घटक नाही. बालकांमध्ये संवेदन, तर्क, अनुमान इत्यादीची बौद्धिक तयारी झाल्यामुळे कोणत्याही घटनेचे विश्लेषण तर्काच्या आधारे करू लागणे हे खालीलपैकी कोणत्या विकास अवस्थेतील बालकांमध्ये आढळते? तर ते कुमारावस्था आणि किशोरावस्था या दोन्ही अवस्थेमध्ये आढळते. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व पर्याय क्रमांक 4 दोन्हीही उत्तर आहेत. परीक्षा परिषदेने दोन्हीही उत्तर दिलेले आहेत. व्यक्तिमत्वाचे उपागम मांडताना गॅलनने मांडलेल्या कोणत्या प्रकारामधील व्यक्ती उत्साही व समतोल वृत्तीच्या असतात? तर आपलं उत्तर आहे सॅंग्विन वृत्तीच्या असतात. पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवलेली लाकडी काठी वाकडी आहे असे वाटते हे चे उदाहरण आहे. तर ते इंद्रिय भ्रम चे उदाहरण आहे. अध्यापन म्हणजे काय? तर अध्यापन म्हणजे अध्ययनाला प्रवृत्त करणे होय. विद्यार्थ्यांना मुळाक्षरे शिकवताना त्या मुळाक्षराने सुरुवात होणारे चित्र दाखवावे. काही काळानंतर ही मुले चित्र न दाखवता
ही केवळ मुळाक्षरांच्या उच्चाराने भावार्थ समजू शकतात. शिकण्याच्या या पद्धतीस म्हणतात. तर या पद्धतीस अभिसंधान पद्धती असे म्हणतात. इतर सर्व पद्धतीची माहिती मुख्य व्हिडिओमध्ये दिलेली आहे. स्वायत्त नैतिकता अवस्थेमध्ये पियाजे या संशोधकाच्या मते कुमार अवस्थेतील व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते वर्तन बदल दिसत नाही, तर व्यक्तिनिष्ठपणे विचार करतो. पुढे जोडी आपल्याला की मानसशास्त्रज्ञ व बुद्धिमत्तेचे घटक. तर स्पियरमन, थॉर्नडाईक, थर्स्टन आणि गिलफर्ड. तर आपण जर पर्याय क्रमांक 1 ची जोडी जोडली की आपलं उत्तर येतं की स्पियरमन आहे द्विघटक सिद्धांत, नंतर थॉर्नडाईक आहे बुद्धिमत्तेचे 3 घटक, थर्स्टन आहे बघा अनेक घटक, आणि गिलफोर्डचा आहे 120 घटक. सिल्वरमॅन या मानसशास्त्रज्ञाने भावनेचे वैशिष्ट्य सांगताना भावना या पसरविणाऱ्या असतात असे मत मांडले. या वैशिष्ट्यानुसार खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे, तर पर्याय क्रमांक 4 वेगवेगळ्या भावनांची विकीर्णता सर्व व्यक्तीमध्ये सारखीच असते हे विधान अयोग्य आहे. वैयक्तिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा विकास करून स्वतःशी व इतरांशी जुळून घेण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना यांनी मांडली. तर डॅनियल गोलमन. ज्ञानरचनावादी प्रक्रिया पंच द्वारे स्पष्ट केली जाते, त्याचा खालीलपैकी योग्य क्रम कोणता, तर पर्याय क्रमांक 2. नवीन मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार क्रमन्वित अध्यापन पद्धती तयार झाली. यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे, तर अयोग्य विधान आहे समाधानामुळे प्रतिचारांची पुनरावृत्ती थांबते. खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वापैकी एक आहे, तर ज्ञान शाळाबाहेरील जगाशी जोडावे हे विधान राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005च्या तत्वापैकी एक आहे. उद्गामी विचार प्रतिमान हे यांच्या संशोधनावर आधारलेले आहे, तर उद्गामी विचार प्रतिमान हिल्डा टाबा यांच्या संशोधनावर आधारित आहे. त्यानंतर उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये क्रियात्मक क्षेत्रातील स्तर निश्चित करण्याचा प्रयत्न यांनी केला. तर क्रियात्मक क्षेत्रातील स्तर असा प्रश्न आहे, तर डॉक्टर दवे. उद्दिष्टाचं वर्गीकरण ब्लूमनं केलं, मात्र क्रियात्मक श्रेणीबद्ध वर्गीकरण डॉक्टर दवे यांनी केलं. अध्यापनासंबंधी असलेल्या विविध तत्वांमधील क्रियाशीलता या तत्वावर आधारित खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धती नाही म्हटले, तर प्रोजेक्ट डाल्टन आणि बालोद्यान हे क्रियाशील तत्वावर आधारित आहेत, मात्र नाही कोणती, तर बुद्धिमंथन पद्धती. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा जनक हे पाठांतरचे आपल्या गॅगने. पर्याय क्रमांक 4. व्यक्तिमत्व या संज्ञेचा अर्थ वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी आपापल्या दृष्टिकोनातून मांडला आहे. व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक प्रसंगात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज. ही व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली, तर ही व्याख्या E. टॅक्सलर यांनी केलेली आहे. 1869 मध्ये अमेरिकेतील अपंग शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय सल्लागार समितीने अध्ययन अकार्यक्षमता संदर्भात व्याख्या तयार केली. त्यानुसार पुढीलपैकी कोणती त्रुटी अध्ययन अकार्यक्षम मुलामध्ये आढळत नाही,
तर व्याख्येनुसार कोणती त्रुटी आढळत नाही असं विचारलंय, तर या त्रुटी शारीरिक विकाराने निर्माण झालेल्या असतात, हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर इथं व्याख्या दिलेली आहे. ठीक आहे, आपण व्हिडिओबद्दल या संदर्भानं सविस्तर चर्चा केलेली आहे. इथं फक्त वाचन करत आहोत आणि तुमचा सराव व्हावा आणि ते प्रश्न डोळ्यासमोरून जावे, जेणेकरून येणाऱ्या TETसाठी तुम्हाला ते उपयुक्त ठरतील. अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कर्ता, पाठांतर असणारा प्रश्न आहे पॅवलॉव. अभिजात अभिसंधान म्हणलं की आपल्याला माहिती आहे पॅवलॉव. नेक्स्ट, अध्ययन या मूलभूत क्रियेला शिक्षण प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान आहे. याला अनुसरून खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर अयोग्य आहे अध्यापन हे खरे शिक्षण. अध्ययन हे सक्तीने कधीच होत नसते. अध्ययनासाठी सज्जतेबरोबर अभिरुची, गरज आणि अभिवृत्ती या शब्दांचीही मदत असणे जरुरीचे असते, असे मत या शास्त्रज्ञाने मांडले. तर हे मत होतं जेम्स रॉस यांचं. त्यानंतर वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा. या चक्रातील घटकांचा योग्य क्रम कोणता? तर सर्वच चुकीचे दिले येतं, म्हणून हा प्रश्न परीक्षा विभागानं कॅन्सल केला होता. त्यानंतर 5वीच्या विद्यार्थ्यांना त्रिकोणाच्या 3 कोनांची बेरीज 180 अंश असते. हे शिकविण्यासाठी फळ्यावर विविध त्रिकोण काढून प्रत्येक त्रिकोणाचा कोन मोजून कोनांची बेरीज करणे व निष्कर्षाप्रत पोहोचणे यासाठी खालीलपैकी कोणते अध्यापन सूत्र उपयोगी ठरेल? तर यासाठी विशेषाकडून सामान्याकडे हे सूत्र उपयोगी ठरेल. ऑफिसमध्ये अमोलवर बॉस खूप रागावला, त्याचा अपमान केला. अमोलला बॉसचा राग आला, त्याने घरी आल्यावर बायको व मुलावर राग काढला. हे उदाहरण या संरक्षण यंत्रणेचे आहे. तर ही संरक्षण यंत्रणा आहे विस्थापन. त्यानंतर बालकाच्या वाढीसंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर वाढ ही गुणात्मक बाब आहे, हेच अयोग्य आहे. आपल्याला माहिती आहे वाढ ही संख्यात्मक असते. हावर्ड गार्डनर यांच्या मते प्रत्येक व्यक्तीमध्ये 8 प्रकारच्या बौद्धिक क्षमता संच कार्यरत असतो. प्रत्येकामध्ये या क्षमताचे प्रमाण सारखेच नसते. खालीलपैकी कोणत्या बौद्धिक क्षमता संचाच्या साहाय्याने व्यक्ती दैनंदिन जीवनात अत्यंत आत्मविश्वासाने कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊन आनंदाने, समाधानाने व यशस्वीपणे जीवन व्यतीत करतात? तर ती क्षमता असते व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता, म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर हृदयाची आंतररचना व कार्य दाखवणारी आकृती पाहून विविध भागांची योग्य नाव देणे, विविध भागांचे कार्य सांगणे, प्रसंगी आकृतीतील चूक शोधणे, विद्यार्थ्यांना निरीक्षण करून अनुमान काढता येणे. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे प्रश्न प्रकाराचे उद्दिष्ट असते? तर हे प्रश्न असतील अर्थाविष्कार करणारे प्रश्न. पियाजेच्या मते कौमार्य अवस्था म्हणजे बालकाचा प्रौढ समाजामध्ये समावेश होणे होय. खालील दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान कौमार्य अवस्थेचे वैशिष्ट्य नाही म्हटले? तर कौमार्यावस्था हा वास्तवतेचा कालखंड आहे, हेच त्याचं वैशिष्ट्य नाही. त्यानंतर आपण गणिताच्या प्रश्नांचं वाचन करूया. तत्पूर्वी तुम्हाला जर पेपर क्रमांक 1चे सराव पेपर सब्जेक्ट वाईज जर पाहिजे असतील तर आपल्या ॲपमध्ये आहेत. ओएसिस करिअर पॉईंट हे ॲप डाउनलोड करून तुम्ही मॉडेल क्वेश्चन पेपर आणि ओल्ड क्वेश्चन पेपरच्या टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. प्रश्न आहे आपला, एका कोनाचा कोटिकोन 35 अंश मापाचा आहे, तर त्याच्या पूरक कोनाचे माप किती?
आता आपलं उत्तर आहे 125 अंश. 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती? तर आपलं उत्तर आहे 1275. स्वराने शिक्षणासाठी दसादसे 7 रुपये दराने बँकेकडून 80,000 रुपये काही वर्षासाठी कर्जाऊ घेतले. मुदतीअखेर तिने बँकेला 96,800 रुपये व्याजासह परत केले. तर स्वराने ती रक्कम किती वर्षामध्ये परत केली? तर उत्तर आहे आपलं 3. मुख्य व्हिडिओमध्ये आपल्याला डिटेलमध्ये घेण्यात आलेला आहे. स्वतंत्र गणिताचा व्हिडिओ बनवलेला आहे. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. प्रश्न आहे की विहानने एका आयताकृती मैदानाच्या कडेने 15 फेऱ्या मारल्या तेव्हा एकूण 5.1 किमी अंतर चालून पूर्ण झाले. या मैदानाची लांबी 100 मीटर असल्यास रुंदी किती असेल? तर रुंदी आहे 70 मीटर. रुपये 1300 रकमेत 50 रुपये नोटाच्या 3/4 पट नोटा 20 रुपयाच्या आहेत. तर कोणत्या नोटा कितीने अधिक आहे? तर उत्तर आहे पर्याय 1, 50च्या नोटा 5ने अधिक आहेत. खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहे? तर एकूण 9 त्रिकोण आहे. विकासने प्रत्येकी 120 रुपये किमतीच्या 25 वह्या, 32 रुपये किमतीचे 5 पेन आणि 140 रुपये किमतीची कंपास पेटी. तर एकूण खरेदी किती? तर 3600 रुपये एकूण खरेदी होणार आहे. 35 प्रश्नचिन्ह 2 प्रश्नचिन्ह आणि 6 या 6 अंकी संख्येला 3 ने पूर्ण भाग जाण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता समान अंक येईल? तर उत्तर आहे पर्याय 1, 4. मग ते कसं येतं, त्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो करायच्या, कोणती कसोटी वापरायची हे आपण गणिताच्या स्वतंत्र व्हिडिओमध्ये डिटेल सांगितलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जर टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गणिताची स्वतंत्र टेस्ट सिरीज बनवलेली आहे. पुढे आहे की 2.5 लिटर पेट्रोलमध्ये एक मोटरसायकल 162.5 किमी अंतर जाते. तर 455 किमी अंतर जाण्यासाठी किती लिटर पेट्रोल लागेल? तर 7 लिटर. पर्याय क्रमांक 3. 2020 सालातील प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्यास त्याच वर्षातील महाराष्ट्र दिनाचा वार कोणता? तर मंगळवार येणार आहे. एका खोक्यात प्रत्येकी 150 ग्रॅम वजनाचे 15 बिस्किट पुडे, 100 ग्रॅम वजनाचे 28 पुडे, 50 ग्रॅम वजनाचे 8 पुडे. तर एकूण खोक्याचं वजन हे 6.25 किग्रा असेल तर फक्त खोक्याचं रिकामं वजन किती? तर 800 ग्रॅम. राजचे आजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. 5 वर्षानंतर त्या दोघांचे एकूण वय 30 वर्ष होईल. तर 2 वर्षापूर्वी राजचे वय किती? तर ते 10 वर्ष होणार आहे. सेम प्रश्न इथं DTP करून दिला आहे. मुख्य व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप दोन्ही पद्धतीनं समजून सांगितलं आहे. एक्स मेथडनंही, पर्याय मेथडनंही आणि डायरेक्ट मेथडनं पण. आज शाळेच्या पटावरील 400 विद्यार्थ्यांपैकी 340 विद्यार्थी हजर आहेत. तर शेकडा किती विद्यार्थी गैरहजर आहेत? तर उत्तर आहे 15. एक वस्तू 560ला विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा ती वस्तू 640 रुपये विकल्याने होतो. तर मूळ खरेदी किंमत ही 580 रुपये आहे. आपल्याला दिलंय की 5,67,438 या संख्येतील 6 च्या स्थानिक किंमत 4 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? तर 150 पट आहे. लांबीच्या निमपट रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ 288 चौरस सेमी आहे. जर त्या आयताची रुंदी 3/4 पट व लांबी 3/2 केली तर आयताचे क्षेत्रफळ किती होईल? तर 324 चौसेमी होईल. 8 पोत्यात अनुक्रमे 40 किग्रॅम, 25 किग्रॅम, 72 किग्रॅम, 69 किग्रॅम, 63 किग्रॅम, 58 किग्रॅम, 45 किग्रॅम, 38 किग्रॅम याप्रमाणे गहू आहे. 10 समान पोत्यात भरले तर प्रत्येक पोत्यात गहू किती? तर 41 किलो. वर्गातील मुलांच्या संख्ये इतकी रक्कम प्रत्येकाने गोळा केली. त्यात वर्ग शिक्षकाने 272 रुपये भर घालून 1001 रुपयाची रक्कम पूरग्रस्तकांना दिली. तर वर्गातील एकूण मुले किती? तर वर्गात एकूण मुलं आहेत 27.
एका वर्तुळावरील सर्व बिंदू परस्पर जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागेल? तर 26 पर्याय 4. हे कसं सोडवायचं? n मेथड, n इन ब्रॅकेट n-1 आणि डायरेक्ट असे जोडूनची मेथड मुख्य व्हिडिओत समजून सांगितलेली आहे. एका विद्युत खांबाची जमिनीपासूनची उंची 9 मीटर आहे. जर त्या खांबाच्या टोकापर्यंत 15 मीटर लांबीची शिडी उभी केली तर जमीन व खांब यातील अंतर किती? तर ते 12 मीटर येतं. आपल्याला इथे काटकोन त्रिकोण तयार करून पायथागोरसचे प्रमेय वापरावे लागते. 5 स्त्रिया व 5 पुरुष 5 दिवसात 20,000 रुपये मजुरी मिळवतात. 7 स्त्रिया 3 पुरुष 2 दिवसाची मजुरी 7,200. तर 1 पुरुष व 2 स्त्रियांची मजुरी किती? तर उत्तर आहे 1100 रुपये. इथे तुम्हाला डिटेल DTP करून दिलं आहे. मुख्य व्हिडिओमध्ये दोन्ही मेथडनं समजून सांगितलं आहे. पुढे पाहूयात आपण. आपल्याला आलेख दिला आहे 112 व 113 विभाजित स्तंभालेख आहे. तर यामध्ये 112वा प्रश्न आहे की कोणत्या वर्गातील मुलांची संख्या मुलग्यांच्या संख्येच्या निमपट आहे? तर उत्तर 2C. बी वर्गातील मुलांपेक्षा डी वर्गातील मुले कितीने कमी व अधिक आहे? तर पर्याय 3 15 ने अधिक. आपलं रोमन संख्यांचं गणित आहे m-d गुणिले x भागिले l. तर याचं उत्तर येतं पर्याय 1 C. खालील आकृतीत दाखवल्याने न रंगवलेले भाग किती? तर 2/9 आहे. एका रस्त्याची लांबी 2 किमी 560 मीटर आहे. त्या रस्त्याच्या कडेने प्रत्येकी 6.4 मीटर अंतरावर झाडे लावायची. रस्त्याच्या दुतर्फा लावण्यासाठी जास्तीत जास्त किती झाडे लागेल? तर 802 लागतात. खालीलपैकी सत्य विधानांसाठी योग्य पर्याय कोणता? तर ABC हे सर्व सत्य आहेत. खालील आकृतीत घडणीपासून षटकोनी चिती तयार केल्यास त्यातील समोरासमोरील पृष्ठ अक्षांची चुकीची जोडी कोणती? प्रश्न फक्त एवढा आहे. ही आपण आपल्या सोयीसाठी बनवून घेतलं होतं व्हिडिओमध्ये. ऑप्शन 3 उत्तर येतं. व्हिडिओमध्ये डिटेल समजून सांगितलं आहे. 60 सेमी बाजू असणाऱ्या घनाकृती लाकडी पेटीस बाहेरून खालच्या पृष्ठास वगळून रंग देण्यासाठी 30 रुपये प्रति मीटर किती रुपये खर्च येईल? तर 54 रुपये खर्च येतो. 5 मीटर लांबी व 30 मीटर रुंदी असणाऱ्या आयताकृती बागेच्या बाहेरील सर्व बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता केल्यास जागेचे क्षेत्रफळ किती? तर 900 चौकी मी. प्रश्न फक्त एवढा आहे. हे आपण आपल्या मुख्य व्हिडिओमध्ये समजून सांगण्यासाठी सोयीस्कर करून घेतलेलं होतं. तुम्ही जर आपल्या ॲपमध्ये गेलात ओएसिस करिअर पॉईंटच्या तर इथे तुम्हाला गणिताचे स्वतंत्र सराव पेपर मिळतील. मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र त्याचबरोबर काही विषयाचे जुने पेपरसुद्धा सोडवता येतील. प्ले स्टोअरवरती ओएसिस करिअर पॉईंट सर्च करा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. व्हॉट्सअप चॅनलला लिंक आहे, टेलिग्रामला लिंक आहे. व हे जे हा जो पेपर आहे याचे 5 स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, बालमानसशास्त्र व परिसर अभ्यास. तर त्या सर्वांच्या 5ही व्हिडिओच्या लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. टेलिग्रामला आहे, व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा उपलब्ध आहे. आता आपण परिसर अभ्यासाचे प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र कोणते? तर दर्पण आहे. विविध धर्माच्या संदर्भाने खालील पर्यायातील गटात न बसणारे पद कोणते? तर अवेस्ता. खालील पर्यायापैकी कोकणातील दशावतारी नाटकाचे वैशिष्ट्य कोणते? तर पर्याय 3 नाटकातील पात्रांचा अभिनय रंगभूषा वेशभूषा परंपरागत असते. छत्रपती शिवरायांनी रायरीच्या किल्ल्यास डॅश डॅश तर तोरण किल्ल्यास डॅश डॅश हे नाव दिले. तर रायगड व प्रचंडगड अशी नावे दिली होती शिवरायांनी. संत खालीलपैकी संत नामदेव यांच्याबाबत योग्य विधान कोणते? तर ABC तिन्ही योग्य आहेत. म्हणजे महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार आहेत. आपल्या विचारांचा पंजाबात प्रसार केला. गुरु ग्रंथ साहेबात ग्रंथात त्यांची काही पदांचे लेखन आहे. छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री या पदावरील व्यक्ती कोणते काम पाहत असे? तर मंत्री या पदावरती पत्रव्यवहार सांभाळणे हे काम पाहत असायचे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या खडू फळा योजना कोणत्या प्रकारच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे? तर प्राथमिक शिक्षण.
जोड्या जुळवायच्या आपल्याला. तर बघा, कोसबाडचा प्रकल्प म्हटलं तर अनुताई वाघ आपल्या सर्वांना माहीत आहे, शारदा सदन पंडिता रमाबाई, सेवा सदन रमाबाई रानडे आणि महिला दक्षता समिती तर प्रमिला दंडवते. पर्याय क्रमांक 3 ने ही जोडी अधोरेखित बरोबर जोडल्या जाते. ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण असावी? तर 21. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. भूदल जनरल असतो तर वायुदलामध्ये एअर चीफ मार्शल असतात. भारताच्या राष्ट्रपतीची निवड करताना प्रत्यक्ष मतदान खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे सदस्य सहभागी होतात? तर लोकसभा, नंतर राज्यसभा आणि विधानसभा, तीनही A, B व C हे आपलं उत्तर होणार आहे. गट पर्वतांबाबत विसंगत बाब कोणती ही आपल्याला निवडायची आहे. तर गट पर्वताचा माथा हा टोकदार असतो, तर तो टोकदार नसून सपाट असतो. इतर पर्यायांचं अगदी डिटेल डिस्क्रिप्शन परिसर अभ्यासाच्या मुख्य व्हिडिओत दिलेला आहे. जागतिक स्थान निश्चिती प्रणाली GPS या संगणकीय नकाशा प्रणालीमध्ये प्रामुख्याने कशाचा वापर होतो? तर अक्षवृत्त व रेखावृत्त. थंड प्रदेशातील बर्फ हे कसं असतं? तर ते भुसभुशीत असतं. सागर जलाची क्षारता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? तर हायड्रोमीटर हे उपकरण वापरले जाते. इतर पर्याय कशासाठी वापरतात याची माहिती आपण स्वतंत्र व्हिडिओत पाहू शकता. उद्योगांचे सामायिक दायित्व खालील पर्यायांपैकी कोणत्या बाबीतून दिसून येते? तर पर्याय 3, कंपनी नफ्यांची 2% रक्कम ही CSR फंडात जमा करते. आंतरराष्ट्रीय संघटनेचे नाव व मुख्यालय देश यांची योग्य जोडी? तर युरोपीय संघटना जिनिव्हा ही जोडी योग्य आहे. विशेष गरजा असलेल्या मुलामुलींसाठी शिक्षणाची कमाल वय वर्षाची अट काय आहे? तर 6 ते 18. नदी उपनदी यांची अयोग्य पर्याय आहे कृष्णा ब्रह्मपुत्रा. मंगळयान हा भारताचा महत्त्वाचा उपक्रम कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे? तर MOM. या गटातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हटले जाते तर ब्रायोफायटा. तडित रक्षकाच्या रचनेतील वैशिष्ट्य नसणारा पर्याय कोणता? तर ऑप्शन नंबर 2, लोखंडी पत्र्याला जोडलेली पट्टीचे दुसरे टोक. फ्रीजमधून बाहेर काढलेल्या शीतपेयाच्या बाटलीवर बाहेरच्या बाजूला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात, यामागचे कारण कोणते? तर संघनन हे कारण आहे. गरम केलेले तूप थंड झाल्यावर घट्ट होणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? तर तो भौतिक बदल आहे. जोड्या जुळवायच्या आहेत. आपण जर पर्याय क्रमांक 4ची जर निवड केली तर आपल्या सर्व जोड्या बरोबर येऊन जातील. त्यानंतर मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता किती असते? तर मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता असते 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्जच्या दरम्यानची, म्हणजे पर्याय क्रमांक 2. रक्तपेशी व पशूंचे रेत टिकून ठेवण्यासाठी खालील पर्यायापैकी प्रामुख्याने कशाचा उपयोग होतो? तर द्रवरूप नायट्रोजन. त्यानंतर H1N1 हा विषाणूजन्य रोगाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याला स्वाईन फ्लू म्हणतात. आणि शेवटचा प्रश्न आहे, मादक पेय तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? तर केला जात नाही. ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सायक्रोमायसिसचा वापर होतो, मात्र लॅक्टोजचा वापर केला जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे. अशा पद्धतीनं आपण 10 नोव्हेंबर 2024 रोजी जो महा-TET पेपर क्रमांक 1 झाला होता, या पेपरमधील संपूर्ण म्हणजे 5ही विषयाच्या प्रश्नांचं वाचन केलं, 150 प्रश्नांचं वाचन केलं, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी या प्रश्नांचं स्वरूप कळून जाईल. ज्या विद्यार्थ्यांना या प्रत्येक प्रश्नांचं विश्लेषण ऐकायचं आहे ते विद्यार्थी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन सब्जेक्ट वाईज व्हिडिओ बनवले आहेत, त्या लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करू शकता. त्याचबरोबर येणाऱ्या TET परीक्षेसाठी आपण काही सराव पेपर
बनवलेले आहेत विषयावाईज, ते तुम्ही टेस्ट जॉईन करू शकता. तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागेल प्ले स्टोअरवरून किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ओएसिस करिअर पॉईंट नावाचं, जिथं तुम्ही डाउनलोड केल्याच्यानंतर TET CTET या टॅबमध्ये गेलात की तुम्हाला स्वतंत्र सब्जेक्टचे सराव पेपर उपलब्ध आहेत. तिथे तुम्हाला पेपर व्ह्यू करता येईल, ऑनलाईन पद्धतीने सोडवता येईल, तुम्हाला व्हिडिओसुद्धा पाहता येईल. त्याचबरोबर ओल्ड पेपरसुद्धा तुम्हाला तिथे सोडवता येईल, व्ह्यूज करता येईल आणि तुम्हाला तिथे व्हिडिओसुद्धा पाहता येईल. ओल्ड पेपरचेही सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत, सराव पेपरचेही सर्व व्हिडिओ ॲपमध्ये उपलब्ध आहेत. हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही पाठवा. धन्यवाद.